हा, आवाज येतो सर्वांना? हॅलो. येतोय सर, आणि ते पीडीएफ पण दिसतीये. ओके, ठीक आहे. हे बघा, विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द पाहूया आपण. बघा, पहिला शब्द आहे अतिशय महत्वाचा, अग्रज अनुज येत असतो. त्याच्यानंतर महत्वाचेच आपण शब्द घेणार आहे. अनुकूल प्रतिकूल आहे, त्याचबरोबर अमृत विष आहे, अमीर श्रीमंत गरीब आहे, अल्प बहु आहे, अल्लड पोक्त आहे, अवदान अनावधान आहे, असली नकली आहे, त्याच्यानंतर आहे असह्य सुसह्य, अंधुक स्पष्ट आहे, आगेकूच माघार आहे. महत्वाचे पहा, आदि अंत आहे, आनंद दुःख आहे, आपुलकी दुरावा आहे, आमंत्रित आगंतुक हा एक येतो, आरंभ शेवट अखेर अंत, आवश्यक अनावश्यक, आशा निराशा आहे, आसक्त अनासक्त, विरक्त, इष्ट अनिष्ट आहे, इहलोक परलोक, त्याचबरोबर उंच ठेंगणा सखल, त्याचबरोबर उत्कृष्ट निकृष्ट कनिष्ठ, उत्तरायण दक्षिणायन, उत्सुक अनुत्सुक, उद्धट नम्र विनयशील आहे, उन्नती अवनती आहे, उन्नत अवनत आहे, उपकार अपकार आहे, त्याचबरोबर उपमेय अनुपमेय, उद्योगी निरुद्योगी, त्याच नंतर उष्ण तप्त थंड शीतल, अहिक परमार्थिक, ऐक्य म्हणजे दुही फूट, ऐच्छिक अनैच्छिक, अपरिहार्य, ऐलतीर पैलतीर, ओळखी अनोळखी, ओला कोरडा, पायते, कठोर मृदू कोमल सौम्य कनवाळू, ते पण महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर कर्णमधुर कर्णकटू, कल्पित अकल्पित, कळस पाया, कळा अवकळा, त्याच्यानंतर काळोख उजेड प्रकाश, कोरडे ओले, कृतज्ञ कृतज्ञ, ते एक येतो बघा, हा 100% येतो. हा काय होतो? 100% येतो. कोणता? हा कृतज्ञ, तर त्याचा आहे कृतज्ञ, केलेले उपकार जाणणारा आणि केलेले उपकार न जाणणारा. त्याच्यानंतर आहे खर्चिक कंजूस, माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. मढूल स्वच्छ, गद्य पद्य माहिती आहे आपणास. त्याच्यानंतर महत्वाचा आहे गुळगुळीत खडबडीत खरभरीत, गाऊक किरकोळ, चंचल स्थिर, चटाई माधार, चपल म्हणजे चपळ मंद अचपळ, चल अचिल स्थिर
चवदार, बेचव, चांगले, वाईट, चिमुकले, लहानसे, थोडे, चूक, बिनचूक, चैन, बेचैन, चोर, साव, जय, विजय, पराजय, जाणता, अजाणता, जलद, भरभर, सावकाश, हळूहळू, जागरूक, निद्रिस्त, टंचाई, विपुलता, रेलचेल, समृद्धी, त्याच्यानंतर टणक, मऊ, टपोरे, बारीक, टवटवीत, मलूल, तृप्त, अतृप्त, तप्त, थंड माहिती आपल्याला, तीव्र, तीव्र, सौम्य, कोमल, तीक्ष्ण, बोधट, तेजस्वी, लखलखीत, थांग, अथांग, थोर, सांड, लहान, थोरला, धाकटा, दयाळू, निर्दयी, दृश्य, अदृश्य, दीर्घ, रस्व, दीर्घकाळ, अल्पकाळ, दूर, जवळ, दूरवर, जवळ माहिती आपल्याला, दैव, दैत्य, दानव, राक्षस, त्याचबरोबर धनाढ्य, गरीब, दरिद्र, धनिक, धनवंत, निर्धन किंवा गरीब. त्याच्यानंतर नम्रता, गर्विष्ठपणा, उद्धटपणा, नाजूक, कोमल, राठ किंवा राकट स्वभाव. त्याच्यानंतर आहे नियमित, अनियमित माहिती आहे आपल्याला, निरभ्र, अभ्राच्छिदित. त्याच्यानंतर निश्चय, अनिश्चय, निश्चित, अनिश्चित, नियंत्रित, अनियंत्रित, निष्काम, सकाम, निर्लज्ज, सलज्ज, नीटनेटका, गबाळ्या, नोकर, चाकर, मालक, धनी, परवा, बेपरवा, प्रगत, अप्रगत, प्रशंसा, निंदा, पात्र, अपात्र, प्रसिद्ध, अप्रसिद्ध. सोपेच आहेत बाकीचे. पालता, माथा, शिखर, पारदर्शक, अपारदर्शक, प्रेम, द्वेष, राग, तिटकारा, पुरोगामी, कर्मठ, सनातनी, फरक, साम्य, बंधू, भगिनी, बरे, वाईट, सोपाय, भय, निर्भय, भरभराट, रास, भाग्य, दुर्भाग्य, भगवान, भाग्यवान, भाग्यहीन किंवा अभागी. त्याच्यानंतर आहे मंगल, अमंगल, मर्त्य, अमर, हा पण येतो बघा, मर्त्य, अमर. त्याच्यानंतर माहेर, सासर, मान्य, अमान्य, मित्रत्व, शत्रुत्व, रणशूर, रणभिरू, रसिक, अरसिक, राजा, प्रजा, राव, रंक, रिकामा, भरलेला, बाकीचं सोपच आहे. रेखीव, ओबडधोबड. आवाज येतोय सर्वांना? हो सर. हा, खूप आहे त्याच्यात, पण आपलं यातले जे महत्वाचे आणि मोजके आहेत तेच घेणार आहे. पुढे लोक, परलोक, वरिष्ठ, व्यनिष्ठ, मग कनिष्ठ म्हणायचं त्याला, बरं का, कनिष्ठ म्हणा. वर्णनीय, अवर्णनीय, व्यंग, अव्यंग, वैद्य, निंद्य, वाजबी, गैरवाजबी, वादी, प्रतिवादी, सोपाय, विजय, पराभूत, विधायक, विघातक, विनाशी, अविनाशी, विपुल, थोडे माहिती आहे आपल्याला, विभक्त, अविभक्त, वियोग, संयोग, लक्षात ठेवायचं. शत्रुत्व, मैत्री आहे, वेगळा, शिष्ट, अशिष्ट, शीघ्रमंद, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, शुद्ध, अशुद्ध, शुद्ध पक्ष, वद्य पक्ष, श्रुत, अश्रुत. हा, आता एवढे सर्व लक्षात ठेवायचे आपण. इथून शिष्ट, अशिष्ट, शीघ्रमंद, शुक्ल, कृष्ण, शुद्ध, अशुद्ध, शुद्ध पक्ष, वद्य पक्ष आणि श्रुत, अश्रुत,
शुभ अशुभ याच्यावरून प्रश्न येतो. सज्जन दुर्जन असतो. शेष निशेष भाग झाले माहित आहे तुम्हाला. संतोष असंतोष माहित आहे. संतुष्ट असंतुष्ट माहित आहे. सद्गती दुर्गती लक्षात ठेवा. सदाचारी दुराचारी. त्याचबरोबर सधन निर्धन, सदोष निर्दोष, सदवा विधवा, सनातनी सुधारक ह्याच्यावर प्रश्न येतो. सनातनी सुधारक. त्याच्यानंतर सन्मार्ग कुमार्ग. सन म्हणजे चांगला, कु म्हणजे वाईट माहिती आहे सर्वांना. त्याच्यानंतर सन्मुख विन्मुख, संन्यासी संसारी, स्पष्ट अस्पष्ट, संदिग्ध असंदिग्ध, स्मृती विस्मृती, अशक्त सशक्त, सहेतुक निर्हेतुक, साव सोर, स्वामी दास, स्थिर अस्थिर, स्वीकार किंवा अवैर धिक्कार. त्याच्यानंतर सकर्म किंवा सुकर्म, त्याचं कुकर्म, दुष्कर्म, सुकर दुष्कर, सुकाळ दुष्काळ, सुकीर्ती दुष्कीर्ती, सुख दुःख, सुगंध दुर्गंध, सुगम दुर्गम, जगप्रसिद्ध हे सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध, सुबुद्धी दुर्बुद्धी, सुरस निरस. त्याच्यानंतर सुवार्ता दुवार्ता, सौभाग्य वैधव्य, सौंदर्य कुरूपता, हसू रडू सोपा आहे. क्षणभंगूर चिरकालीन म्हणजे सदैव टिकणारे. आता समानार्थाचे शब्द बघा. खूप आहेत. महत्वाचे मात्र आपण घेणार आहेत. महत्वाचे ओके, लक्ष द्या. हा, अक्राळ विक्राळ म्हणजे बेसूर भयंकर राक्षसी उग्र. बघ आपल्याला येणारा परीक्षेला नंबर 1 कुठे ठेवू मी इथं, ठीक आहे. अरण्य वन कानन विपिन जंगल लक्षात ठेवायचं. त्याच्या पुढे लगेच अश्व घोडा हय वारू, तुरुंग तुरग तुरंगंबाजी. त्याचबरोबर अही सर्प साप भुजंग व्याळ तक्षक लक्षात ठेवायचं, ते येत आहे. अंधार तर तम काळोख तिमिर, आई माता माय जन्नी माऊली, आकाश गगन नभ्र आभाळ योम अंतराळ. आनंद आहे महत्वाचा शब्द. संतोष मोद हर्ष तोष प्रमोद. त्याचबरोबर आश्चर्य नवल विस्मय अचंबा. इंद्र सुरेंद्र देवेंद्र. त्याचबरोबर शक्र पुरंदर वज्रपाणी वासव सहस्राक्ष. त्याच्यानंतर आहे महत्वाचा उषकाल, उषा पहाट, अरुणोदय, प्रातकाल, प्रभात सकाळ. त्याचबरोबर महत्वाचा पुढच्या पानावर अंत शेवट मरण मृत्यू अखेर. कमळ येतो बघा. पंकज अबुज कमल नीरज पदम नलिनी. मुलगी पुत्री सुता तनया तनुजा आत्मजा दुहिता नंदिनी लेख. त्याच्यानंतर कपड्यावर एक येतो वस्त्र वसन पट अंबर. काक ह्याच्यावर एक येतो बघा. काक एकाक्ष वायस प्रश्न येतो त्याच्यावरती. त्याचबरोबर
अंकुर, मोड, खांब, कोंब त्याच्यावर पण येतो. पक्षी, सर्व पक्षाचे जे आहेत ते पाठ करून ठेवायचे समानार्थी शब्द. पक्षी, विहंग, अंडज, द्विज, पाखरू प्रश्न येत असतो त्याच्यावरती. महत्वाचा आहे. पुढे गणपतीवरून प्रश्न येतो कधी कधी. गजानन, एकदंत गणेश, गौरीनंदन, विघ्नहर्ता, गौरीसूत, विनायक आणि वक्रतुंड. त्याचबरोबर गिरी, पर्वत, अचल. त्याच्यानंतर हे घत, मेघ, ढग, जलह, पयोदर म्हणजे ढग. ग्रह, घर, सदन, निवास, भवन, गेह, आलय, निकेतन, धाम सर्व यायला पाहिजेत. त्याच्यानंतर महत्वाचा घोडा, अश्व, हय, तुरंग, तुरग, तुरंगम, बाजी, वारू. चंद्र, शशी, सोम, निशानंद, चंद्रमा, हिमांशु, सुधाकर, निशापती, इंद्र. त्याच्यानंतर महत्वाचा आहे चाणाक्ष, हुशार, चतुर, धूर्त. त्याच्यानंतर जय, विजय, यश, सफल, सिद्धी, यशस्वी. जमीन, भू, भूमी, धरणी, भुई, धरित्री, धरा, धरती. जल, नीर, पाणी, जीवन, अंबुपय, सलिल, तोय, उदक, वारी. जवाहीर, सोने, अलंकार लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर महत्वाचं आहे झाड, वृक्ष, तरु, वनस्पती, द्रुम, झुडूप महत्वाचं आहे. पुढे हा डोळा, डोळ्याकडे या सर्वांनी. नयन, लोचन, नेत्र. अक्ष, चक्षु, डोके, शिर, मस्तक, शीर्ष, कपाळ, माथा, मूर्धा. ढग, मेघ, घन, जलद, अंबुज, पयोधर, अब्द, निब्र, अब्र, निरध. तलवार, खडक, शमशेर लक्षात ठेवायचं. ढेकून, मतकुळ, खटमल आलता होता मागे एकदा आला होता ढेकून, खटमल. त्याच्यानंतर आहे तन, शरीर, देह, अंग, काया, तनु. त्याचबरोबर महत्वाचा असा नौका, नाव, जहाज. त्याच्यानंतर महत्वाचा तोंड, मुख, वदन, आनन, तुंड. ठीक आहे. दगड, धोंडा, शिळा, पाषाण, खडक, फितर, पत्तर, शिला लक्षात ठेवायचं. दार, दरवाजा, कवाड, ताटी, द्वार. त्याच्यानंतर दिवस लक्षात घ्या. दिन, वासर, दिवा, दीप, दीपक. दुर्ग माहिती आहे सर्वांना. किल्ला, कोट, गडी. त्याच्यानंतर देव, सूर, अमर, ईश्वर, भगवान, ईश, परमेश्वर, प्रभू, निर्जर. त्याच्यानंतर प्रारब्ध, लल्लाद, नशीब, भाग्य, तकदीर. धनी, मालक, स्वामी, पती, हेतू. संपत्ती, दौलत, द्रव्य, संपदा, पैसा, वित्त. धनुष्य, चाप, कोंदट, तीर, कमठा, कमठा, धनु आणि कारमुख. नदी अतिशय महत्वाचं. सरिता, तटिनी, जलवाहिनी, तरंगिणी. नवरा अतिशय महत्वाचं. पती, कांत, भ्रतार. धनी, वल्लभनाथ, नमस्कार. राजा, नृप, भृप. त्याचबरोबर भूपती, नरेश, नरेंद्र, भूपाल, लोकपाल, प्रजापती. पुढं नायक, नेता, पुढारी. त्याच्यानंतर निधन, मृत्यू, अंत, मरण.
निपुण, निष्णात, कुशल, प्रवीण. पत्नी, भार्या, बायको, अर्धांगी, कांता, दारा, जाया, कलम. पक्षी, खग, द्विज, विहंगम, पाखरू. पर्वत, गिरी, अचल, शैल, नग, अद्री. पृथ्वी, भू, धरती, भवनी, वसुंधरा, क्षिती, भूमी, मही. प्रशंसा, स्तुती, वाखणणी, शाबासकी, वाहवा. त्याचबरोबर पुष्प नेहमी येतो. फूल, कुसुम, सुमन, सुम. त्याच्यानंतर पोपट, रागू, शुक, कीर, रावा. महत्वाचं आहे. त्याच्यानंतर महत्वाचं सांगतो तुम्हाला. बाण, तीर, शर, सायक. ब्राह्मण, विप्र आणि द्विज महत्वाचा आहे. बातमी, वार्ता, संदेश, वृत्तांत, मजकूर, हकीकत, वृत्त. त्याच्यानंतर बेडूक. ठीक आहे. बंधू, भ्राता, भाऊ, भाई, भैया, सहोदर. भाऊ, बंधू, भ्राता ते झालेलं आहे. ठीक आहे. भुंगा अतिशय महत्वाचं. भ्रमर, भुंग, अली, मधुप, मिलिंद, मधुकर, बंबर. त्याच्यानंतर आहे मरकट, वानर, माकड, कपी, शाखामृग. त्याच्यावर प्रश्न येतो. मित्र, दोस्त, सवंगडी, साथीदार, सोबती, स्नेही, सखा. मुलगी, कला, सुता, तनया, नंदिनी, दुहिता. पुत्र, सुत, तनया, तनुज, तनय, तनुज, आत्मज, नंदन. लक्षात घ्या. यज्ञ, याग, मक, होम, धर्मकृत्य. युद्ध, लढाई, संघर्ष, झुंज, संग्राम, समर, रण. राग, क्रोध, द्वेष, त्वेष, कोप, संताप, रोष आणि क्षोभ. रात्र, रजनी, यामिनी, निशा, तिमिखा, रात. त्याच्यानंतर लता, वेल, वल्लरी, लतिका, वेली. लक्ष्मी, संपत्ती, वैभव, उत्कर्ष, श्रीरमा, इंदिरा, कमला, पद्मा. वस्त्र, वसन, अंबर, पट, कपडा. वाघ, त्याला व्याघ्र किंवा शार्दूल म्हणतात. शार्दूल. वारा अतिशय महत्वाचा. वायू, वात, अनिल, मरुत. पवन, समीर आणि समीरण. वास, गंध, सुगंध, परिमल, परिमळ, सुवास. हे पण येतं बघा. त्याच्यानंतर वीज, विद्युत, विद्युत लता. त्याच्यानंतर चपला, चपला, चंचला, तडित, बिजली, सौदामिनी. व्याधी, रोग, आजार, संकट, आपत्ती, पीडा. त्याच्यानंतर शत्रू, आरी, रिपू, दुश्मन, वैरी. लक्षात ठेवा. शेतकरी, कृषक, कृषी, कृषीवल, किसान. सागर, समुद्र, दर्या, सिंधू, रत्नाकर, अंबुदी, जलदी, नीरराशी, पयोदी, अर्णव, उद्दी. पुढे सूर्य, रवी, भास्कर, भानु, दिनकर, आदित्य, सविता, अर्क, दिनमणी. सिंह, मृगेश, वनराज, केशरी, मृगेंद्र, मृगराज, पंचानन. सोने, सुवर्ण, कनक, कांचन, हेम, हिरण्य. हत्ती येतो. गज, कुंजर, हत्ती, सारंग, वारण, नाग. बाकीचं झालेलं आहे. हात एक लक्षात ठेवा. कर, हस्त, पाणी, भुज आणि बाहू. त्याच्यानंतर महत्वाचं आहे
ठीक आहे. क्षय म्हणजे नाश, ऱ्हास, झीज. ज्ञाता म्हणजे सुज्ञ, शहाणा, जाणकार, विद्वान इत्यादी. तर हे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द आहेत, महत्वाचे आहेत. त्यापैकी आपण काही तुम्हाला सांगितलेले आहेत. आता आपण वाक्यप्रचार व म्हणी खूपच आहेत. म्हणी, वाक्यप्रचार बघू द्या आधी मला किती आहेत. पीडीएफ दिसते का सर्वांना? हो सर. हो सर दिसतंय. हा, ओके ओके. तर काय आहे, आपल्याला काय करायचं आहे आता, हे झालं याचं. आता हे पीडीएफ मी तुम्हाला थोड्या वेळानं पाठवतो. कसं आहे, हे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द म्हणजे फळ शब्द आहेत. आता त्यापैकी कुठला म्हणून मी तुम्हाला फळ्यावरती लिहून देणार, त्यामुळे मी तुम्हाला ते पीडीएफच दाखवलेली आहे. तीच पीडीएफ तुम्हाला मी शेअर करतो, व्यवस्थित अभ्यास करा तिचाच. ठीक आहे. तर आता म्हणी म्हणजे काय असतात, तर अनुभवाच्या खाली असतात, माहिती आपल्या सर्वांना. तर थोडक्यात काय आहे की संचित ज्ञानाचा कोश आहे आणि परंपरेने लोकांच्या बोलण्यात आलेले नीतिपर अनुभव सिद्ध वाक्यांच्या म्हणी तयार झालेल्या आहेत. वाक्यप्रचार व म्हणींनी तयार झालेली भाषा सर्वांना आवडते. सामान्यतः म्हणींच्या मागे कथेची पार्श्वभूमी असते. म्हणी त्याचा निष्कर्ष असतो आणि म्हण म्हणजे काय असतं, त्याचा एक निष्कर्ष असतो, अनुमान. माहिती आहे आपल्या सर्वांना. तर अति तिथे माती, माहितीचा आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, आडला हरी गाढवाचे पाय धरी, अग अग म्हशी मला कुठनिशी, अतिराग आणि भीकमाग, अंतरून पाहून पाय पसरावे, असतील सीते तर जमतील भूते, असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, आती खाणे मसनात जाणे, असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा, आडली गाय फटके खाय, अर्ध्या वचनात असणे. तर हे आपल्या परिचयाचेच वाक्यप्रचार आहेत, खूप आहेत. अंगापेक्षा भोंगा, काय अंगापेक्षा बोंगा जड, कुठे चालला सोंगा, खऱ्या गोष्टीपेक्षा देखावपणालाच जास्त महत्व. ठीक आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे, थोडीशी संपत्ती किंवा गुण प्राप्त झाल्याने गर्व होणे. ठीक आहे. आडात नाही तर पोहरात कुठून येणार, न्याय बुद्धीच नाही तर न्याय कसा मिळेल, आपापाचा माल गपापाला, श्रम न करता मिळालेला पैसा निष्काळजीपणाने खर्च करणे, आले अंगावर घेतले शिंगावर, आयते मिळते त्याचा फायदा करून घेणे, आगीतून निघून फपुट्यात पडणे, लहानशा संकटातून मोठ्या संकटात जाणे. भरपूर तुमच्याकडे मी पाठवल्यानंतर तुम्ही बघा. त्याच्यानंतर आंधळ्या गायीत लंगडे गाय शाणे, अडाणी माणसात थोडासा जाणता असला तरी तो पंडित म्हणून घेतो, आपल्या पोळीवर तूप ओढून घेणे, आईच्या पिठावर रेघोट्या ओढणे, इकडे आड तिकडे विहीर, इकडचा डोंगर तिकडे करणे म्हणजे काहीतरी प्रचंड उद्योग करणे, उतावळा नवरा गुडघ्याला बासी म्हणजे अतिशय उतावळेपणामुळे मूर्ख सारखे वागणे, उथळ पाण्याला खळखळाट फार, ज्ञान थोडेसे पण त्याचा गाजावाजा मात्र नाही. ठीक आहे. उंटावरून शेळ्या हाकणे, उडत्या पाखराची पिसे मोजणारा फार हुशार मनुष्य, एक ना धड बाराभर चिंध्या, एक घाव दोन तुकडे, माहितीच आहे तुम्हाला सर्वांना. एका हाताने टाळी वाजत नाही, त्याचबरोबर कर नाही त्याला डर कशाला, कसायला गाय दार्जिन,
कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडूच राहणार. करावे तसे भरावे, कधी तुपाशी कधी उपाशी. कवडी कवडी माया जोडी. काळ आला होता पण काखेत कळसा गावाला वळसा. कान आणि डोळे यांच्यात 4 बोटाचे अंतर असते. म्हणजेच काय आहे, ऐकलेली गोष्ट व पाहिलेली गोष्ट यात जमीन आसमानाचा फरक असतो. महत्वाचं आहे. काठी मारल्याने पाणी दुबंगत नाही, खरी मैत्री शुल्लक कारणाने तुटत नाही. काट्याचा नायटा म्हणजे एखादी शुल्लक गोष्ट म्हणून दुर्लक्ष करून ती विकोपाला जाऊन भयंकर परिणाम होऊ शकतात. त्याच्यानंतर कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच. जाती स्वभाव वाईट असला तर त्याच्यावर उपदेशाचा परिणाम होत नाही. महत्वाचं पाहूया आपण. कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्याम भटाची तटेनी. म्हणजे काय, एक अतिशय थोर व श्रीमंत, दुसरा अतिशय गरीब व शूद्र. कोठे राजा भोज आणि कोठे गंगा तेलीन. चांगल्या वस्तू बरोबर शूद्र वस्तूंची तुलना करणे अयोग्य. कोल्ह्यांना द्राक्ष आंबट. कानाला खडा लावून घेणे म्हणजे एकदा झालेली चूक पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून स्वतःलाच शिक्षा करून घेणे. खऱ्याला मरण नाही, खान तशी माती, खाई त्याला खवखवे. त्याचबरोबर खावजून अवदान आणले, खायला काळ बहिला भार. ठीक आहे. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे. खाल्ल्या घरचे वासे मोजणे. ठीक आहे. गरजवंताला अक्कल नसते, माहिती आपल्याला. गरज सरो वैद्य मरो. त्याचबरोबर गरजेल तो पडेल काय, गर्वाचे घर खाली, गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. एखादे चांगले काम हाती घेतले तर त्याचा फायदाच होईल, तोटा नाहीच. गाढवाला गुळाची चव काय. गाव करे ते राव काय करी, किंवा गाव करी ते राव न करी. हा, गावंड्या गावात गाढवी संवाद. म्हणजे लहान गावात शूद्र माणसालाही महत्व प्राप्त होते. चांगल्या वस्तू नसल्यास टाकाऊ असल्या तरी चालतात. ठीक आहे. गुरुची विद्या गुरुलाच. गोगलगाय आणि पोटात पाय. गोरा गोमटा कपाळ करंटा. घरोघरी मातीच्या चुली. येते बघा मग. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. कुटुंबातील प्रमुख पुरुषांवर संकट उडवले तर त्याच्या आश्रितांचा सुद्धा त्याला साथ मिळू शकत नाही. घरचे झाले थोडे व्याहाने धाडले घोडे. ठीक आहे. घोडा मैदान जवळ असणे येण्यासारखी म्हण आहे. चालत्या गाडीला खीळ. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. चढेल तो पडेल आणि पोहेल तो बुडेल. ठीक आहे. चोराच्या वाटा चोराला ठाऊक. चोराच्या मनात चांदणे. चोराच्या उलट्या बोंबा. चोरावर मोर. चोराच्या हातची लंगोटी. ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून काही मिळणे म्हणजे सुदैव. छडी लागे छमछम, विद्या येई घमघम. ठीक आहे. पुढे बघा. जन्माला आला हेच हेला. जन्माला आला हेला पाणी वाहता मेला. बुद्धीच नसलेल्या माणसाच्या हातून कोणतेही काम धड होऊ शकत नसल्याचं त्याचा जन्म वाया जातो.
जगी सर्व सुखी असा कोण आहे? आपल्याला सर्व सुख मिळणे अशक्य आहे, त्यामुळे जे मिळते त्याचं समाधान मानले पाहिजे. ठीक आहे. जळात म्हणजे पाण्यात राहून माशांशी वैर करायचं नाही. जानवे घातल्याने कोणी ब्राह्मण होत नाही, बरोबर आहे. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, महत्वाचे आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, ज्याचे कुडे त्याचे पुढे, ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल, ज्याच्या हाती ससा तो पार दे, एकाचे कृत्य ते दुसऱ्याच्या नावावर संपवणे. जित्याची खोड मेल्यास वाचून जात नाही, बरोबर आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती उद्धारी. ठीक आहे. झाकली मुठ 1.25 लाखाची, टाकीचे घाव सोसल्या विना देव पण येत नाही, कष्ट केल्या वाचून मोठे पण मिळत नाही. महत्वाचं आहे. हा, डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणजे रोगाला अनुसरून उपाय न करता भलतेच उपाय करत राहणे. डोंगर पुकरून उंदीर काढणे म्हणजे डोंगरा एवढे कष्ट करून लहानसा मोबदला मिळणे. तळे राखी तो पाणी चाखे, एखाद्या किंवा ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तर तो त्यातून थोडा तरी फायदा करून घेतल्याशिवाय राहत नाही. तहान लागल्यावर विहीर खणणे, दूरदृष्टी नसणे थोडक्यात. तण खाई धन, ताकापुरते रामायण. तेरड्याचा रंग 3 दिवस, एखाद्या दृष्ट माणसाने चांगुलपणा दाखवला किंवा कोणी पोकळ श्रीमंतीचा भपका दाखवला तर तो फार काळ टिकत नाही. तेल गेले तूप गेले, हाती राहिले धुपाटणे. स्वतःच्या मूर्खपणामुळे दोन्हीकडून नुकसान होते व हाती काहीच लागत नाही. तोंड धरून बुक्क्यांचा मार, तीळ खाऊन वृत्त मोडणे म्हणजे एखादा शुल्लक फायदा होणार म्हणून अयोग्य काम करणे. थेंबे थेंबे तळे साचे, माहिती आहे. दगडावरची रेख म्हणजे खात्रीची गोष्ट आहे. दगडापेक्षा वीट मऊ, निरुपाय म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानीचे म्हणून स्वीकारणे. दृष्टी आड सृष्टी, आपल्या मागे काय चालले आहे हे दिसत नाही म्हणून दुर्लक्ष करणे. दाम करी काम, बीबी करी सलाम. पैसा आहे तर मान आहे, पैशाने खूपशी कामे पार पाडता येतात. दिल में चंगा कतोटी में गंगा, आपले मन निर्मळ असल्यास ठीक. दिव्याखाली अंधार, दिवा दुसऱ्यांना उजेड देत असला तरी त्याच्या खाली अंधारच असतो, तसेच चांगल्या माणसात सुद्धा एखादा दोष असू शकतो. ठीक आहे, महत्वाचं आहे. दगडाखाली हात सापडणे, अडचणीत असणे. द्राविडी प्राणायाम हे पण येतं बघा, सोपे असलेले काम कठीण करून करणे. दुरून डोंगर साजरे, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. ठीक आहे. दुभत्या गायीच्या लाथा गोड, दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. महत्वाचं आहे बघा. तर दुसऱ्याची शुल्लक चूक आपल्याला दिसते परंतु स्वतःची मोठी चूक दिसत नाही. दुधात साखर तर आणखी चांगल्या गोष्टीची भर पडणे. देश तसा वेस, परिस्थितीप्रमाणे वागण्यास शिकले पाहिजे. दैव देते पण कर्म नेते, सुदैवाने एखादी गोष्ट लाभते पण त्याच्या स्वतःच्या कृत्यामुळे नुकसानही होऊ शकते.
दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. दोघांच्या आधारावर अवलंबून असणारा माणूस नेहमी फसतो. नव्याचे 9 दिवस. नवीन वस्तूचे आकर्षण थोडेच दिवस टिकते. न करत्याचा वार शनिवार. एखादे काम मनापासून करायचे नसले की आपण शुल्लक करून ते पुढे 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 ढकलतो. सोमवारी करू, मंगळवारी करू असं. ठीक आहे. नक्तीच्या लग्नाला 1700 वेगणे एक बघू. दोषाने युक्त असलेले काम करीत असता एकामागून एक अशा अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. नकटे व्हावे पर धाकटे होऊ नये. लहानाला किंवा लहानला सर्व सोसावे लागते. व्यंग असले तरी बरे. लहानपण त्याहून वाईट. परिस्थिती जुळवून घ्यावे पण लाचार होऊ नये. ठीक आहे, महत्वाचं आहे. नवी विटी नवी राज्य महत्वाचं आहे. नावडतीचे मिटाळणी. नाक दाबले म्हणजे तोंड उघडते. नाचता येईना अंगण वाकडे. नाव मोठे लक्षण खोट. नाकापेक्षा मोती जड. एखाद्या गौण वस्तूला मुख्य वस्तूपेक्षा अधिक महत्व द्यायचे. नाव सोनूबाई हाती कतलाचा वाळा. नाव मोठे पण कर्तृत्व मात्र हलक्या दर्जाचे. लक्षात ठेवा. नाकाने कांदे किंवा वांगी सोलणे. ऐट मिरवणे. वाईट कर्मे करूनही न केल्याचं आव्हान. न भूतो न भविष्यती. पूर्वी कधी झाली नाही व पुढे कधी होणार नाही अशी अपूर्व गोष्ट. पळसाला पाण्यात तीनच. सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे. पडत्या फळाची आज्ञा म्हणजे तत्काळ मान्यता देणे. पंढरीची वारी सामान्यपणे वारंवार होणारी खेप. पंढरीची वारी. ठीक आहे. त्याच्यानंतर पालत्या घड्यावर पाणी. पालत्या घड्यावर पाणी. एखाद्याला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग न होणे. ठीक आहे. पायातली वाहन पायातच बरी. प्रत्येकाला त्याच्या दर्जेप्रमाणेच वागवावे. पाचही बोटे सारखी नसतात. कोणतीही गोष्ट दुसऱ्या गोष्टी सारखी असू शकत नाही. सर्व माणसे सारख्या स्वभावाची असू शकत नाहीत. हा, इथे काय बघा. पाय धू म्हणे तोडे केवड्याचे. जे काम आपल्याला करायचे आहे ते सोडून भलत्या गोष्टीचा उठाठेव करणे. ठीक आहे. पी हळद हो गोरी. कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करू नये. पुढे पाठ मागे सपाट. पुराणातली वांगी पुराणात. जी अशक्य गोष्ट असते ती सुद्धा शक्य होऊ शकते. म्हणजेच काय होऊ शकतं. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल. पैजेचा विडा उचलणे. प्रतिज्ञा करणे. याच्यावर येईल बघा प्रश्न. पोटात एक ओठात एक. फुल ना फुलाची पाकळी. माहिती आहे. फुल ना फुलाची पाकळी आपल्या शाळेच्या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये असतं पाहुण्यांना. मानधन. फसा उलटा पडणे. प्रतिकूल गोष्ट घडणे. बडा घर पोकळ वासा. ठीक आहे. त्याच्या पुढे पहा. हा, बाप से बेटा सवाई. वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार. बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा. ठीक आहे. पुढं काय. बाबा वाक्यम प्रणायम प्रमाणम. बाबा वाक्यम प्रमाणम म्हणजे वडिलांचा शब्द हाच आधार किंवा प्रमाण मानणे. बाबा वाक्यम
नम लक्षात घ्या. त्याच्यानंतर बाजारात तुरी भटभटणीला मारे. जी गोष्ट अजून घडायची आहे त्याच्याबद्दल अगोदरच व्यर्थ वाद घालीत बसणे. बाजीरावचा नातू मिजाजखोर माणूस. बुडत्याचा पाय खोलात. ज्याचा अपकर्ष व्हायचा असतो त्याला सतत एकामागून एक अशा येणाऱ्या संकटांना तोंड द्यावे लागते. बुडत्याला काडीचा आधार. ठीक आहे. बैल गेल्याने झोपा केला. एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. बोले तैसा चाले त्याची वंदा विपावले. आपल्या बोलण्याप्रमाणे जो वागतो त्या माणसाला मान दिला पाहिजे. बोलेल तो करील काय. बोलणाऱ्याचे तोंड दिसते, करणाऱ्याची कृती मात्र कोणालाच दिसत नाही. बोलाचीच कडी बोलाचाच भात. नुसतीच बडबड मात्र कृती नाही. भटाला दिली ओसरी भटबाय पसरी. भरवशाच्या म्हशीला टोनगा. ज्याच्यावर आपण अवलंबून असतो त्याने आयत्या वेळेत दगा देणे. भीत्या पाठी ब्रह्म राक्षस. भीक नको पण कुत्रा आवड. एखाद्याने उपकार केले नाही तरी चालतील पण मार्गात विघ्न आणू नये. ठीक आहे. मरावे परी कीर्तिरूप उरावे. मनुष्य देहाने मरतो पण त्याच्या केलेल्या चांगल्या कामाच्या रूपाने जिवंत राहतो. त्याच्यानंतर आहे मनात पाल चुकचुकणे म्हणजे शंका येणे. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी. एखादी दिसण्यात सोपी व करण्यास कठीण अशी गोष्ट कोणी सहसा करायला पुढे येत नाही. मांजराचे पाय कुत्र्यावर करणे म्हणजे काहीतरी गडबड करून आपली सुटका करून घेणे. ठीक आहे. मांडला तर देव नाही तर धोंडा. म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात. आपलीच माणसे आपल्याला जड वाटत नाहीत. मुंगी होऊन साखर खावी. हत्ती होऊन लाकडे फोडू नये. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मुसळाला अंकुर फुटणे. मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते. अंगी योग्य गुण असल्याशिवाय अनुकरण करणे अयोग्य. यथा राजा तथा प्रजा. अधिकारावरील लोक जसे वागतात तसेच सामान्य लोकही वागतात. या कानाचे त्या कानाला न कळू देणे म्हणजे अतिशय गुप्त ठेवणे. ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या. म्हणजे काय एखाद्याने केलेला उपदेश व्यर्थ ठरवून पुन्हा पूर्वीप्रमाणेच वागणे. रात्र थोडी सोंगे फार वेळ अपुरा. राजा बोले दळ हले. काजी बोले दाढी हले. समर्थ माणसांच्या शब्दाला मान मिळतो. ठीक आहे. लष्कराच्या भाकरी भाजणारा म्हणजे निष्कारण दुसऱ्यांच्या उठाठेवी करणारा. लष्कराच्या भाकरी भाजणारा. विंचवाचे बिराड पाठीवर म्हणजे निश्चित निवारा नसणे. थोड्यासाच संसार नेहमी आपल्या बरोबर घेणे किंवा बाळगणे. शेरास वासेर. शिर सलामत तर पगडे 50. सगळे मुसळ केरात. हजीर तो वजीर महत्वाचा आहे बघा. सोन्याहून पिवळे.
हत्ती गेला आणि शेपूट राहिले, ते पण येतं कधी कधी. हात फिरे ते लक्ष्मी फिरे. हात दाखवून अवलक्षण, शहाणपणा दाखवण्यासाठी बोललेली गोष्ट अंगाशी येणे. हा हा म्हणता म्हणजे अत्यल्प काळात हा हा म्हणता. शून्याची करामत बघा, एकच पेज आहे. 10, 100, 1000 इथं शून्य दिलेत, किती आहेत ते? 10,000, 1,00,000, दशलक्ष, 1,कोटी, दशकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महापद्म, शंको, जलदी, अंत्य, मध्य, परार्ध. परार्ध म्हणजे एकावरती 17 शून्य आहेत. आता वाक्यप्रचार बघा, आता म्हणी झाल्या, आता वाक्यप्रचार. तर अंग राखून काम करणे, अंग चोरणे. अंगवळी पडणे म्हणजे सवय होणे. अंतर देणे, सोडून देणे, त्याग करणे. अंतर्मुख होणे, खोलवर विचार करणे. अनर्थ, भयंकर संकट येणे. अदृश्य होणे म्हणजे लुप्त होणे. अर्ध्या वचनात असणे म्हणजे पूर्ण कह्यात असणे. आजचे नेहमी पालन करणे, आज्ञेचे नेहमी पालन करणे. त्याचबरोबर अर्पण म्हणजे वाहणे. अवाक, स्तब्ध. अवदस आठवणे, वाईट बुद्धी आठवणे. अक्षत, बोलावणे. अति तिथे माती होणे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. आण घेणे म्हणजे शपथ घेणे, आच लागणे, झळ लागणे. आकृष्ट होणे, आकर्षित होणे. आश्रय, मदत. उपसर्ग, त्रास होणे. ओस, रिकामे, ऊर भरून येणे, भावना दाटून येणे. उसळी घेणे, जोराने वर येणे. त्याच्यानंतर आहे कपाळी येणे म्हणजे नशीब येणे. करुणा भाकणे, बिनवणे. कंबर खचणे, धीर संपणे. कान देणे, लक्षपूर्वक ऐकणे. शासन करणे, कान धरणे. करार मदार करणे, लेखी स्वरूपात निर्णय घेणे. कलम होणे, पकडणे. कलम होणे, पकडणे, लक्षात घ्या. त्याचबरोबर आहे कानशिलात देणे, मारणे. कानशील रंगवणे, मारणे. कानाशी लागणे, कानावर येणे, माहिती असणे, जवळ. किंतु येणे, संशय वाटणे. कुंद होणे, उदास होणे. काळे करणे, निघून जाणे, तोंड काळ करणे. कौतुक करणे, तारीफ. खटपट, प्रयत्न. खजील होणे, लाज वाटणे. कोंडीत पकडणे म्हणजे पेचात सापडणे. खार लागणे, झीज सोसावी लागणे. खाईत पडणे, संकटात किंवा दुःखात पडणे. खसखस पिकणे, खूप हसणे. त्याचबरोबर ग ची बाधा होणे म्हणजे गर्व होणे. गडून जाणे, रंगवून जाणे. गळा काढणे, रंगणे. गळ्यात गळा घालणे, आलिंगन देणे. गय करणे, क्षमा करणे. गळ्याशी पाणी लागणे, पराकाष्ठेचे कर्ज होणे. गर्भगळीत होणे, अतिशय घाबरणे. गारूड करणे, जादू करणे. गावी नसणे, लक्ष नसणे. ग्रह सुटणे, संकट दूर होणे. गलित गात्र म्हणजे शरीराचा अवयव न अवयव थकणे. गुंगारा देणे म्हणजे फसवून पळून जाणे. चलबिचल सुरू होणे म्हणजे अनिश्चित होणे, चकित होणे, आश्चर्य वाटणे. चंदन करणे, नाश करणे.
चालून जाणे, हल्ला करणे, चांदी उडणे, त्रेडा उडणे, चालना देणे, प्रोत्साहन देणे, चिरडून टाकणे, नाश करणे, चेहरा खुलणे, अतिशय आनंदित होणे, चीज करणे म्हणजे सार्थक करणे, चिरीमिरी घेणे म्हणजे बक्षीस घेणे, 36चा आकडा म्हणजे मतभेद असणे, जशास तसे असणे, तोडीस तोड असणे, जवळ करणे म्हणजे आपलेसे करणे, छाप पडणे, मनावर खोल परिणाम करणे, जीवावर येणे, नकोसे वाटणे, जिद्द असणे, ईर्ष्या असणे, जीवाची मुंबई करणे, खूप चैन करणे, जीवाची उलाघाल होणे म्हणजे जीव खालवीर होणे, खालीवर होणे, जीव की प्राण असणे, प्राणा इतके प्रिय असणे, झुंजू मुंजू होणे, अतिशय महत्वाचं, उजाडणे. ठीक आहे. जीव गोळा होणे म्हणजे कासावीस होणे, उतावीळ होणे, जीव पाण्यात पडणे म्हणजे शांत होणे, जीवदान वाचणे, जोम येणे म्हणजे शक्ती येणे, टेंबा मिरवणे म्हणजे दिमाग मिरवणे, ऐट मिरवणे, टेकू देणे, पाठिंबा देणे, झोप उडणे म्हणजे अस्वस्थ करून सोडणे, डल्ला मारणे, लुटणे, डांगोरा पिटणे, महत्वाचं आहे, जाहीर करणे, डोळे निवणे, समाधान होणे, डोळे फाटणे, आश्चर्यचकित होणे, डोळे लागणे, डुलकी, डोळे भरून पाहणे, समाधान होईपर्यंत पाहणे, डोळे झाक करणे, दुर्लक्ष करणे, डोळे फिरणे, गर्वाने ताटणे. ठीक आहे. डोळ्यात तेल घालून जपणे, अतिशय काळजी घेणे, डोळे मिटणे, मृत्यू येणे, डोळ्याचा खाचा होणे म्हणजेच आंधळे होणे. ठीक आहे. डोके वर काढणे म्हणजे उदयास येणे, डोके मारणे, शिरछेद करणे, ढवळा ढवळ करणे, हस्तक्षेप करणे, ढसाढसा रडणे, खूप रडणे, डुंकून पाहणे म्हणजे मुद्दाम डोके वळवून पाहणे, तमा न वाटणे, परमा न वाटणे, परवा न वाटणे, ताल सोडणे म्हणजे घरबंद नसणे, त्याच्यानंतर ताव चढणे, जोर चढणे किंवा चढणे. ठीक आहे. तळ देणे म्हणजे मुक्काम देणे, तंबी देणे म्हणजे धाक देणे, तोंडाची वाफ, निष्फळ बोलणे, तोंड नसणे, उपाय नसणे, त्रेदा उडणे, हाल होणे, तीळ पापड, अंगाचा संताप होणे, त्राण न उरणे, थकून जाणे, तोंडात शेण घालणे, समाजाची थू होणे, फजिती होणे, तोंड करणे, रागावणे, तोंड धरणे, बोलण्याची मनाई करणे, तोंडास तोंड लागणे म्हणजे भांडणाला सुरुवात होणे, तोंडावर येणे म्हणजे अगदी जवळ येणे, महत्वाचं आहे बाबा. त्याच्यानंतर दगा देणे, फसविणे, दम धरणे, धीर धरणे, दम मारणे, झुरका घेणे, त्याचबरोबर दौंडी पिटणे, जाहीर करणे, दुगोच्चर होणे म्हणजे दिसणे, त्याच्यानंतर दुसऱ्याच्या डांगण्यात देणे, दुःखी माणसाला दुःखावर डांगण्यात देणे म्हणजे दुःखी माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखीन दुःख देणे, दिवस फिरणे म्हणजे वाईट दिवस येणे, दात काढणे म्हणजे हसणे, दात देणे म्हणजे प्रतिसाद देणे, दात ओठ खाणे म्हणजे रागाने तडफडणे, दीक्षा घेणे म्हणजे एखादी आचार पद्धती स्वीकारणे. ठीक आहे. देहभान विसरणे, स्वतःची जाणीव
त्याच्यानंतर नजर फाटणे, भीषण दृश्य पाहून सीमित होणे, नजरेत भरणे, उठून दिसणे, धीर धरणे, चिकाटी बाळगणे, नाक ठेचणे, खोड मोडणे, नाव होणे, प्रसिद्ध होणे, नाकी नऊ येणे, फार त्रास होणे, मेटाकुटीस येणे, नाकेबंदी, पक्का बंदोबस्त, निभाव लागणे, टिकाव धरणे, निर्णय घेणे, ठरविणे, निधन होणे, मरण, नाट लावणे, अपशकून करणे, प्रदान करणे, देणे, प्रशंसा करणे, स्तुती, प्रतीक्षा, वाट, प्रसंग बाका येणे, अवघड प्रसंग येणे, प्रणाम, वंदन, पदरात घेणे, स्वीकारणे, पाय शिवणे, नमस्कार करणे, प्राशन करणे, पिणे, पाण्यात पाहणे, द्वेष करणे, पाठ सोडणे, नाद सोडणे, पारख होणे, गमावून बसणे, पाठीमागे भुंगा लावणे, एकसारखा त्रास देणे, पोट बांधून चाकरी करणे, तर पोटाला न खाता चाकरी करणे, पोट भरणे, जीवन जगणे, पोटात घालणे, क्षमा करणे, इच्छा न सोडणे, सतत प्रयत्नशील असणे, फुलून जाणे, भरभरून येणे, फुटका मणी नसणे, अतिशय दारिद्र्य असणे, बुचकळ्यात पडणे, गोंधळून जाणे, भावना उचंबळून येणे, भावना हेलावणे, बोहऱ्यात सापडणे, अडचणीत गुंतले जाणे, मजल मारणे, चालून येणे, मस्तक फिरणे, अतिशय राग येणे, मन द्रावणे, दया होणे, मनाला येणे, पसंत पडणे, मशागत पडणे, मेहनत करून निगा राखणे, मन सांशक होणे, मनात शंका येणे, मान झुकणे, मोठेपणा मान्य करणे, मारा चालणे, वर्षाव होणे, मनात भरणे, पसंत पडणे, मुठीत ठेवणे, ताब्यात ठेवणे, मुभा नसणे, परवानगी नसणे, मुसंडी मारणे, जोरात पुढे जाणे, मुसक्या बांधणे, हात मागे आवळून बांधणे, रंग दिसणे, संभव असणे, रंगात येणे, आनंदात मग्न होणे, रद्द करणे, काढून टाकणे, मोठ बांधणे, एखाद्याच्या इच्छेविरुद्ध एखाद्या कार्यास प्रवृत्त करणे, मोकाट सुटणे, अविचाराने वागणे, राख रांगोळी करणे, सत्यानाश करणे, रवानगी पाठवणे, रागाने लाल होणे, खूप राग येणे, रडकुंडीला येणे, वाईट वाटणे, रडण्याच्या स्थितीत येणे, लौकिक मिळवणे, सर्वत्र मान मिळवणे, लोकप्रिय होणे, लोकांना आवडणे, लाचारी पत्करणे, स्वतःला असहाय्य मानणे, लंपास करणे म्हणजे पळवणे, पळवापळवी. त्याच्यानंतर आहे वचपा काढणे, उद्धट काढणे, उट्टे काढणे, उट्टे. त्याच्यानंतर व्रजलोप होणे, पक्के होणे, वनवा पेटणे, जंगलात आग लागणे, वय होणे, म्हातार होणे, व्यथित होणे, दुःखी होणे, व्यग्र होणे, दंग होणे, व्याकुळ होणे, वेदना सहन कराव्या लागणे, बाण लुटणे, पीक भरभरून येणे, वायू होणे, वात झाल्यामुळे बरगळणे, वाऱ्या करणे, सारखे ये जा करणे, वारे वाहू लागणे, एखादा विचार किंवा कल्पना समाजात पसरू लागणे, व्यासंग करणे, एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करणे, वारे लागणे, संसर्ग होणे, वासना उडणे, इच्छा नाहीशी होणे, वाचा फुटणे, बोलण्याची शक्ती येणे, वेद लागणे, पुढच्या एखाद्या गोष्टीचा ध्यास होणे, विकोपात जाणे, मर्यादेबाहेर जाणे, विल्हेवाट निकालात काढणे, विचारात गडणे, शब्द झेलणे, प्रत्येक आज्ञा मानणे, शक्ती एकवटणे, पाठिंबा देणे, शिगेला पोचणे, शेवटच्या टोकाला पोचणे, शिंतोडा उडणे, कलंक उडणे, श्री गणेशा होणे, आरंभ होणे, श्रीमुखात देणे, मारणे कानाखाली,
श्रेयस्कर होणे, हितकर होणे, शेंडीला फुले बांधणे, आपल्याला मतलब साधणे, शोभा करणे, सौंदर्य प्राप्त होणे, संधान बांधणे, संभ्रमात पडणे, स्वर फुटणे, बोलता येणे, सत्व घेणे, कसून परीक्षा घेणे, हे पण येतं बघा. स्वप्नात सुद्धा खरे न वाटणे, अतिशय अविश्वसनीय वाटणे, संकोच वाटणे, आकुंचित होणे, लज्जित होणे, सन्मान गौरव, संपन्न समृद्ध, स्मरण आठवणे, सामना देणे म्हणजे चार हात करणे, सापाला दूध पाजणे म्हणजे दृष्ट माणसावर उपकार करणे, सुपारी देणे अतिशय महत्वाचं, नेमणूक करणे, सिद्धीस नेणे, तडीस नेणे, सुतोवाच करणे, प्रारंभ करणे, पुढील गोष्टींची प्रस्तावना करणे, हृदय जिंकणे, मन वळवणे, हवाली करणे, ताब्यात घेणे, हसू होणे, कुचेष्टा, हसू फुटणे, हसायला येणे, सोनाराने कान टोचणे म्हणजे तिरायकाने कान उघडणी करणे. ठीक आहे. सोयरीक जमवणे म्हणजे लग्न जमवणे, सोन्याचे दिवस, चांगले दिवस, हवालदिल, घाबरणे, हजेरी लावणे, न चुकता येणे, हार जाणे, मागे जाणे, हातपाय पडणे, गयावया करणे, हात राळ खाणे, रास्ती होणे, हात ओला करणे, फायदा होणे, हात देणे, मदत करणे, हृदयाची पक्कड घेणे, मनाचा ताबा घेणे, हाय हाय म्हणणे, दुःख व्यक्त करणे, हाताशी धरणे, मदतीला घेणे, हात धरणे, वडचर होणे, हात पोचणे, कृतकृत्य होणे, हांजी हांजी करणे, खुशामत करणे, हळी देणे म्हणजे हाक देणे, हळी, हाका मारणे, ओरडत करीत बसणे, आणि हिरावून घेणे, हिसकावून घेणे, हुज्जत घालणे, उगाच वाद करीत बसणे, त्याच्यानंतर हेटाळणी करणे, कमी लेखणे, दुर्लक्ष करणे, हेका, हट्ट, हौस हो देणे, संमती दर्शवणे, क्षणाचाही उशीर न लावणे, किंचितही वेळ न लावणे, क्षुब्ध होणे म्हणजे रागाने चवताळणे. तर अशा पद्धतीने हे विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार व म्हणी याचे PDF आहेत, तुम्हाला मी पाठवतो. तुम्हाला अजून कोणत्या याच्यापेक्षा वेगळ्या वाटत आहेत त्या पण करून ठेवा, या पण करून ठेवा. कारण याच्यावरती बघा, वाक्यप्रचारावरती एक तर वाक्यप्रचार येणार आहे, त्याचबरोबर म्हण एक येणार आहे, समानार्थी एक येणार आहे, विरुद्धार्थी एक येणार आहे. जवळजवळ 4 ते 5 मार्काची तयारी आपल्याला ह्या 4 घटकांवरती अपेक्षित आहे. ठीक आहे, मी तुम्हाला PDF पाठवतो, त्याचं व्यवस्थित रीडिंग करा. स्पेशली ज्या मोरा वाळंब्याच्या पुस्तकामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत ते तर फिक्सच करा, आणि पुन्हा हे पण करा, म्हणजे तुमचा क्वेश्चन चुकणार नाही. ठीक आहे, कोणाला काय विचारायचंय का? आवाज येतोय का माझा सर्वांना? हो सर येत. हा, तर PDF पाठवतो मी, त्याचा अभ्यास करा. उद्याच्याला आपण आपलं जे रेग्युलर कुठला तास असेल तो घेऊया उद्यापासून. ठीक आहे, एक्झिट करू का? हो हो. ओके.